हॅलो. श्री स्वामी समर्थ. नमस्कार सुनीता ताई. श्री स्वामी समर्थ. बोलत आहे. हा, मला माझा अनुभव शेअर करायचा, करू शकते का आता? हो, करा. छोटा आहे ना? हा, छोटासा आहे अगदी. हा, सांगा ताई. हा. मी पुण्याहून बोलते. नाव नाही हा, नाव सांगितलं तर चालेल सांगायचं. का? चालेल चालेल, तुमचं आहे माझ्याकडे नाव. हा. तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा. नाही. हा, तर माझा अनुभव मी आधी शेअर केला होता. तर हा. म्हणजे माझा अनुभव असा आहे की मला म्हणजे तुम्हाला आठवत असेल 10 वर्ष मला जुलाबाचा त्रास होता. हो हो आणि हो. हा, केंद्रे दादांकडनं मी सेवा घेतली होती. हा हा. म्हणजे 11 माळी स्वामींचा जप, आणि त्यांनी मला तारक मंत्र 11 वेळा आणि हम्म. घोरपौषधन असं 5 वेळा, असं 3 उदबत्ती लावून ते उदी लावून ते सांगितलं होतं, ती पाण्यात घ्यायची. तर ते, अच्छा अच्छा. आणि रात्री सब्जा खडीसाखर भिजत घालून ते सकाळी घ्यायचं ते. हा हा. तेही सांगितलं होतं त्यांनी. तर ते मी म्हणजे ती सेवा करत होते, आणि हे सब्जा खडीसाखर मी अजूनही घेते. त्यांनी माझा जुलाबाचा त्रास पुष्कळ कमी झालाय. अरे वा. पण पुष्कळ म्हणजे. दवाखान्यात गेल्या होत्या? हो, दवाखान्यात आयुर्वेदिक औषध चालू आहे माझं. कशामुळे होतं असं बोलले? ते आता आम्ही परदेशात होतो ना, तर तिकडे कशाने काय झालं माहित नाही. काही खाण्यातनं किंवा काही थोडंसं टेन्शन वगैरे पण घ्यायचे, किंवा कशाने कशाने झालं ते माहिती नाही. पण एकदम मला असं ते अपचन होऊन जुलाबाचा त्रास सुरू झाला तिकडे. अरे बापरे. हा हा हा. त्यामुळे 2018 साली नोकरी सोडून, जॉब सोडून मिस्टर इकडे आम्ही पुण्याला आलो मग. बापरे, फक्त तब्येतीचे ह्या जुलाबाच्या कारणामुळे? त्यामुळे वजन 32 किलो झालं ना, कारण माझं त्यामुळे. अय्या अय्या अय्या. बापरे. हो, एवढं हे झालं. म्हटलं, ते मिस्टर म्हणले जाऊ दे आता, काही हे हम्म. नको आपण, त्याचं काही, तुझा जीव महत्वाचा आहे, मग तिकडे गेल्यावर मी बघीन, काही करीन मग, असं. अय्या. बघा. पण मग त्यामुळे इथे मग सेटल आहात ना सगळं व्यवस्थित? इथे सेटल हो, व्यवस्थित आहे. म्हणजे तसं काही फायनान्शियल प्रॉब्लेम आम्हाला काहीच नाही, व्यवस्थित आहे एकदम. हा, मग आता तब्येत पण छान राहील ताई. हो. सगळं व्यवस्थित होईल. पण मग आता आणि कव्हर झालंय बऱ्यापैकी? वजन वाढलं का तुमचं? आता 34 किलो वजन झालं माझं. वजन 2 किलो वाढलंय. तर अच्छा. मला असं सांगायचं आहे की केंद्रीय दादांनी मला परत मठात बोलवलं होतं तिकडे, शिवतेजनगर ते चिंचवडला त्यांचे ते असतात ना. हो, मग तुम्ही गेला होता? हो, गेले होते ना मी. अरे वा वा. हा, काय तर बोलले दादा? हा, तर त्यांनी खूप, म्हणजे 1-1.25 तास इतक्या छान गप्पा झाल्या. म्हणजे त्यांनी अरे सगळं त्यांचं वा. सांगितलं आम्हाला, दादांनी इतकं. आणि इतकं बरं वाटलं तिथे गेल्यावरती मला, की तिथनं येऊच नाही परत. खूप सगळ्यांना आवडतं तिथे. मठ पण खूपच खूप छान आहे ना, मोठा, मस्त, व्यवस्थित. मस्त. आणि स्वामींची मूर्ती वगैरे, सगळा परिसर पण खूप छान आहे तिथला. मी ते अगदी. व्हिडिओ मध्ये बघितलंय, अजून असं बघितलं नाही. आता बघू. आता हो, योग आले की नक्की जाईल. तुम्ही नक्की जा. तुम्हाला नक्की योग येईल जायचा ताई. हो, आता रिटायर झालीच आहे, आता नक्की जाईल. हो हो हो. तर मला सांगायचं आहे की दादानी मग दादा म्हणाले की तुम्ही कुलदेवतेला गेला होतात का? म्हटलं नाही, 12 वर्ष गेलोच नाही आम्ही. म्हटलं अय्या. माझ्या बापरे. तब्येतीमुळे आणि परदेशात असल्यामुळे आम्ही जाणंच झालं नाही. म्हटलं, दादा हा हा. म्हणाले पहिले कुलदेवीला जाऊन या तुम्ही. म्हटलं अहो, जाऊ कशी, मला वजन 32 किलो आहे, मला खूप विकनेस आहे, मी जाणार कशी. म्हटलं आणि मुलं कोकणात मोठी आहेत अडिराला. का ताई? हा, मुलं मोठी आहेत? मुलं मोठी आहेत दोघं. बरं आहे. तेवढं हा. तरी बरं आहे. हा हा. तर म्हटलं दादा, म्हटलं जाणार कशी हो. म्हटलं मला इथून, मी इकडे आले तर म्हटलं मिस्टर, आम्ही आलो. मिस्टर गाडीवरून, म्हटलं आले. म्हणे आलात की नाही तुम्ही बरोबर, बघा मी सांगितलं की नाही या इथपर्यंत, आलात की नाही म्हणे. मग तुम्ही तिकडे जाणार, मी सांगतोय ना, म्हणजे काही काळजी करू नका, म्हणजे तुम्हाला स्वामी घेऊन जातील. अगदी अगदी खरंय. आणि आमचं मग. कोकणात आडिवऱ्याला लक्ष्मीनारायण हे कुलदैवत आहे. अच्छा अच्छा अच्छा. हा. तर ठरलं जायचं. म्हटलं दादा म्हणजे तुम्ही जा, लवकर जा. मग काय हा होतं ते बघा, त्या कुलदेवीला जाऊन आल्यानंतर तिचा मानसन्मान करा सगळं, आणि मग हा हा. जाऊन आल्यावर तर बघा काय होतं ते मला सांगा म्हणे. अच्छा. हा हा हा. आणि मग सगळं झालं. मग दादांना मी आदल्या दिवशी फोन केला. म्हटलं दादा, असं असं चाललंय. तर हा दादा हा. म्हटले काही काळजी करू नको, 11 वेळा तारक मंत्र म्हण, आणि ती हा. उदी तुझ्या जवळ ठेव. अच्छा. हा हा.
तर मी तसं केलं. ती उदी जवळ ठेवली. मला आणि हा. खायचं नाही ना घरी वरण भाकरी मऊभात असंच खाणं माझं. आई गो. मग खायचं बापरे. काय बाहेर गेलं. दादाला म्हटलं खायचा पण प्रश्न आहे. दादा म्हटले काही काळजी करू नका तिथे तुमची सोय होईल म्हणे. अरे वा. हा. आणि आम्ही गेलो आमची गाडी घेऊन ड्रायव्हर घेऊन गेलो कारण मला असं बसने वगैरे शक्यच नव्हतं जाणं. बरोबर बरोबर. हा. तो गेलो म्हणजे 8 तासाचा प्रवास आणि तिथे आम्ही आधीच फोन करून ठेवला होता. तिथे जे बेदरकर म्हणून आहेत ते घरगुती जेवण देतात. अच्छा. अगदी मंदिराजवळ महाकाली मंदिर आहे तिथे जवळच ते आहेत. तर ते म्हणे काही काळजी करू नका तुमचं जेवण आम्ही करून देतो म्हणे. अरे वा. हा काय हं. एक्स्ट्रा म्हटलं आम्ही पैसे असतील तर आम्ही देऊ पण मला म्हणे हिचं वेगळे असं असं जेवण पाहिजे करून म्हणजे. हो हो बरोबर साधं एकदम. हो तर त्यांनी छान जेवण वगैरे सगळं छान इतकं दर्शन छान झालं आमचं लक्ष्मीनारायणांचं. अरे वा. खास एकदम छान मान सन्मान म्हणजे 11 अलंकार वगैरे सगळं करून छान मान सन्मान केला अगदी. अरे वा किती छान. मग तिथून आल्यावर कसं वाटतं आता? तिकडून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही त्या एका दिवशी ते भक्त निवास आहे तिथे राहिलो त्या दिवशी आम्ही तिथे. हा 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 हा. आणि मग दुसऱ्या दिवशी तरी रात्री 11 वाजले आम्हाला यायला घरी पुण्याला. बापरे बापरे. हा हा हा. हो. तर त्यानंतर इतकं बरं वाटलं मला तुम्हाला काय सांगू. अरे वा. इतकं मला म्हणजे असं किती छान. वाटलं इतकं मन इतकं शांत झालं आणि इतकं बरं वाटलं. दादाला लगेच मी फोन केला. दादा म्हटलं मस्त दर्शन. दादा म्हणले बघ ताई तू स्वामीने तुला इतकं छान फुलाचं का आणलं. मी तुला म्हटलं दादा तुम्ही सांगतात मी इतकी निश्चिंत झाले म्हटलं मी. आणि त्यानंतर तुम्हाला सांगते एक एक असे बदल घडलेत ना दादाने सांगितल्याप्रमाणे आमचं हो. वास्तूचं काम झालं. अरे वा. कारण वास्तूमध्ये दोष आहे सगळ्यात म्हणजे मोठा. नैऋत्येला मेन एंट्रन्स आमचा नैऋत्य दिशेला आहे. नैऋत्य. हो मेन अरे एंट्रन्स आहे. बापरे. हा त्यामुळे हा काय हा. व्हायचं पैसे यायचे पण टिकायचे नाही कशा कशा टिकायचं आजारपणाला नाही. ह्याला त्याला बरोबर खर्च बरोबर. व्हायचे ते. बरोबर बरोबर. आणि हा. एका ठिकाणी मिस्टरांनी पैसे दिले होते उधार आणि ते यायलाच तयार नाही 3 वर्ष झाली. अरे बापरे एवढे. हो. तर हा मग. हे झालं वास्तूचं काम झालं आणि हा. त्यानंतर एका महिन्याने हे तिन्ही ठिकाणी आम्हाला पैसे येत होते ते तिन्ही ठिकाणचे पैसे आले आम्हाला ताई. अरे वा किती छान होता. खूप छान झालं ते. आणि दुसरं हो. म्हणजे तेव्हाच दादांना मठात होतं मग मुलगी युकेला चाललीये. तर दादा म्हणले जाऊ दे तिला ती 3 वर्ष तिने इथे कंपन्यांमध्ये नोकरी केली पण तिला काही इथे खूप त्रास झाला. आणि अच्छा एक तिची मैत्रीण ती त्याच कंपनीतली जर्मनीला गेली. अच्छा अच्छा. हा हा. आम्ही परदेशात राहिल्यामुळे मुलीला माहिती तिथे कसं असतं काय असतं त्यामुळे ती म्हणली की मला जायची खूप इच्छा आहे बाबा मी जाऊ का. आणि ती हुशार आहे खूप. अरे वा. हा हा. तर तिचं MIT मधनं फायनान्स मधनं ती MIT मधनं तिला डिस्टिंक्शन मिळालं म्हणजे पास झाली ती. बापरे. हो 85%. तर हुशार आहेत. ती म्हणली एकच मुलगी आहे तुम्हाला? एक मुलगी आणि मुलगा आहे. अच्छा अच्छा. हा हा. तर ती म्हणाली की बाळा जाऊ का मला जायची खूप इच्छा आहे तिकडे. तर ते म्हणाले बघ म्हणजे आम्ही म्हटलं तू एकटी जाते तुला स्ट्रगल करावं लागेल तुला सगळं सगळं. हो हो तर तिने बरोबर. स्वतः सगळं व्हिसा सगळं स्वतः काम करून हा. ती युकेला गेली. तिथे युनिव्हर्सिटीमध्ये तिला इंटरनॅशनल कॉर्पोरेट फायनान्स मध्ये तिला ऍडमिशन मिळून सरे युनिव्हर्सिटीमध्ये बिलफोर्ड. बापरे. तिने तिथे तिला ते कॅम्पसमध्ये तिला छान रूम मिळाली. इतर पण बरेच तिथे मुलं मुली होते आलेले. हा हा हा. छान ओळखी पण झाल्या असतील तिच्या आता तिकडे. ओळखी झाल्या छान एकमेकांना छान ते किती हेल्प दिवस झाले करायचे. जाऊन तिला? तिला तरी आता 2 वर्ष झाली जाऊन. बापरे. मग आता हो. चांगलीच तिकडे सेटल झाली ती. त्यानंतर तुम्हाला सांगते तिने ती परीक्षा दिली इंटरनॅशनल कॉर्पोरेट फायनान्सची त्यांची तिकडची. हा हा हा. तर ती परीक्षा दिल्यावरती ती म्हणाली की आम्हाला थोडंसं मी पास होईन पण मला मार्क चांगले मिळायला पाहिजेत ना हा पर्सेंटेज. हा हा हा. त्यामुळे ती थोडी नर्वस होती की मी एवढं तुम्ही मला पाठवलं मी आले. तर बरोबर. दादा तेव्हाच म्हणलं ते पाठवा तिला तिचं सगळं तिकडे व्यवस्थित होणार. अरे वा बघा. तुम्ही काही काही काळजी करू नका ताई म्हणे. किती छान वाटतं. आणि तिला आत्ता फेब्रुवारीमध्ये हं. ती मेरिटमध्ये आली तिथे. ओह! कमाल. मेरिटमध्ये आली. तिला डीनचा बॅज मिळाला आणि तिथे सत्कार पण झाला. फर्स्ट आली ती. बापरे बापरे. किती हुशार म्हणजे आहे ताई. इंटरनॅशनल कॉर्पोरेट फायनान्समध्ये ती फर्स्ट आली. बापरे.
तिला इतकं काय? म्हणजे ती हो ती आला तिचा फोन आम्हाला आम्ही म्हणजे हा. टेन्शन मध्ये होतो काय झालं एवढी ती म्हणजे रडायलाच लागली ती एकदम अहो. आई ग. म्हणजे आम्हाला इतकं बरं वाटलं म्हणजे सांगते ना तुम्हाला मला आणि मिस्टरांना खूप म्हणजे मुलगी जाऊन तिथे केलं तिने हो तेच. काय खूप सुंदर. आम्हाला बरं वाटलं खूप बरं वाटलं बापरे. तिथे आता पार्ट टाइम जॉब करतेय हा. आणि ती म्हणते ती दुसरा जॉब तिला आता मिळतोय तिकडे तिने अप्लाय केला दुसरा जॉब तिथे तिला मिळेल. मिळतोय आता फुल होईल. ते टाइम जॉब. पण छान होईल. आणि तुमची तब्येत कशी ते मला सांगा आधी. माझी तब्येत आता पहिल्यापेक्षा पुष्कळ बरी आहे. हो ना. पुष्कळ बरे आता परत गेल्या महिन्यातच मी केंद्रीय दादांकडे जाऊन आले मठात परत. हा 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 हा. कारण दादा काय म्हणाले की तुम्ही इथे गाठ झाली ती दादांना सांगितले होते ते त्यांनी मला हं. त्याच्यावरती सेवा दिली होती पण ती बरी झाली नाही मी हो. सेवा केली पण मग दादा अच्छा. म्हणले तुम्ही परत येऊन जा आणि तुम्ही हा. कुलदेवीला जाऊन आला तुमचं एवढं सगळं झालं ना तर स्वामींना तुम्ही धन्यवाद मानायला या मठात हो परत. हो हो खरंय. तर तर मिस्टरांना म्हटलं नाही आता जायचं थोडा उशीरच झाला वर्षभर. मिस्टरांना हं. म्हटलं नाही आता जायचं म्हटलं दादा कधीच बोलवत आहे हो हो. आपल्याला जायला पाहिजे म्हटलं उशीर झालाय म्हटलं. हम्म. तर मग आम्ही आता गेल्या महिन्यातच जाऊन आलो तिकडे हा. दादांशी छान भेट झाली स्वामींना पण धन्यवाद हा. म्हटलं हे सगळं म्हटलं कुलदेवतेला जाऊन आलो हो. दादाने सांगितलं आणि हे सगळी अशी चांगली कामं झाली म्हटलं स्वामी. किती छान किती छान होते. आणि स्वामींचे खूप धन्यवाद मानले आणि दादांचे पण धन्यवाद म्हणले म्हणले दादा म्हणले बघा झालं की नाही मी सांगतो तसं ताई आणि किती म्हणे तुझी छान. ती गाठ आहे ना ती हा. काही काळजी करू नको ती रक्ताची गाठ आहे म्हणे तुझ्या अंगात मासच हा. नाही काय म्हणतात. अरे बापरे. ते काही नाही तिथे शेक तुला बरं वाटेल काही नाही म्हणतात ते. मग आता आता एकदम. बरी आहे खूप बरं आहे त्यांनी अरे वा. सांगितल्याप्रमाणे. खूप छान आणि होते. त्यानंतर मुलाचं सांगते मुलाला सुद्धा वास्तूचं काम झाल्यानंतर 90% मार्क मिळाले तो बीबीए हो इंटरनॅशनल बिझनेस मध्ये तो हो आहे तो पण. हो. आणि मग कॉम्प्युटरची एक्झाम दिली त्यात 100 पैकी 100 मार्क त्याला. एवढे 100 पैकी 100. हो कॉम्प्युटरच्या कोर्स मध्ये त्याला. वा 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 वा. हो अजून काय दादाला पण ते सर्टिफिकेट पाहिजे. पाठवलं मी व्हॉट्सअपला. आई ग किती छान. दादांना खूप आनंद होतोय ह्याच्याने. दादा म्हटलं दादा तुम्ही म्हणलेत आणि आता थोडं म्हटलं दादाला हा. काळजी आहे म्हटलं मुलीच्या लग्नाची ती तिकडे गेली आता लग्नाचं कसं बघणार म्हटलं. हो की नाही काही हो, आता बरोबर. एवढ्या तिकडे गेल्या आणि तो लग्नाचं बघायचं तर म्हटलं कसं काय आणि ती टेन्शनच तिकडे येतं. आता जवळच पाहिजे असं वाटतं त्यावेळेला. वाटतं ना. तर बरोबर. दादा म्हणले काही काळजी करू नका ते पण होईल म्हणे. ते हो. ते असं म्हटलं होते माझी काळजी मिटली म्हटलं. किती छान किती छान. दादा तुम्ही सांगताय म्हणजे म्हटलं माझी काळजी ती एक काळजी हो. गेली की अगदी अगदी. मुलीचं व्यवस्थित होईल म्हणून. खूप पण छान. हा. ताई माझा जुलाबाचा त्रास पण पुष्कळ कमी झाला. मी आता पुष्कळ दुसरं काही काही खायला पण लागलीये. अरे वा. बापरे. हो. गुलाबाच्या ह्याच्यात खायची पण भीती वाटत असेल ना ताई तुम्हाला. हो. फळं वगैरे आता थोडं खाते. आता पोळी खाते. वरण भाकरीच खात होते. थोडी ओ. पोळी खाते, शिरा खाते, उपमा खाते आता. मला काय थोडा वाटतं थोडा इतकं सुंदर. हो. ठीक. थोडा हा. पेढा खाते. वा. एवढं एवढं अजिबात मी खात नव्हते. बापरे. वरण भाकरी आणि मऊ भाताशिवाय काही नाही. ते सुद्धा मला पचत नव्हतं. त्याचा सुद्धा जुलाब होत होता मला. नाही ताई. नाही आता ना ताई तुम्हाला हां. अजून हळूहळू म्हणत खूप छान वाटेल ताई. खरंच आहे. हो. हो वाटेल स्वामींची आणि वाटेल. खरंच स्वामींची कृपा आहे आणि केंद्रे दादा आपले ना खरंच सांगते ताई, हो ते हो. जे सांगतात ना ते तुम्ही ना उशीर करायचा नाही, पटकन जायचं. ते हा. सांगतात ते बरोबर सांगत असतात. ते म्हणजे खरंच त्यांच्या मुखातनं स्वामी सांगतात आपल्याला. स्वामी बोलत असतात. अगदी अगदी खरं. दादांचे एक-एक शब्द बरोबर आहे. त्यांना पटकन सगळं समजतं. लगेच समजतं लगेच समजतं. खूपच समजतं खूप त्यांना. आणि छान. अजून एक माझा आत्ताचा अनुभव एवढ्यातला 1 महिन्यातला आहे. हा हा हा. मला अहो काय झालं म्हणजे उजव्या हाताचा अंगठ्याजवळचं बोट आहे त्याला फंगल इन्फेक्शन झालं. अरे अरे हा हा. आणि ते नख पूर्ण काळं पडलं आणि सुजलं. बापरे. तर तर ते दुखायला लागलं. तर डॉक्टरकडे गेल्यावरती ते म्हणे तुम्हाला फंगल इन्फेक्शन आहे. 3 महिने तरी बरं व्हायला लागतील याला. अरे बापरे. हा मी मग. तुम्हाला मलम देते. मलमानी नाही बरं आलं तर 1-1.5 महिना 2 महिने गोळ्या घ्यायला लागतील तुम्हाला. हा 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 हा. तर म्हटलं आता काय करायचं आणि उजवा हात पाण्यात असतो ना आपला हो हो. बरोबर आहे. हो. किती झालं ते उजवा हात म्हटलं आता काय करायचं म्हटलं एवढं 3 महिने म्हटलं आता कसं करणार. हो. कसं करणार ना. ते म्हणतात बरोबर. शक्यतो पाण्यात हात नाही कोरडा ठेवा.
अगदी हं. गेला तरी लगेच कोरडा करा हात, असं हो, इन्फेक्शन आहे हो, ते, हो, हो. वाढू देऊ नका. तर म्हटलं आता हं. काय करू म्हटलं बाई. तर मग हं. दादांना रात्री लावला फोन. हां, हां, तर 10, 10:30 वाजता त्याने उचलला फोन लगेच. हां, हां, तर म्हटलं, "दादा असं-असं झालंय." म्हटलं, "आता काय करावं?" दादा म्हटले, "काही काळजी करू नका. हां, कष्ट घेऊन स्तोत्र 11 वेळा म्हण, 3 हां. उदबत्त्या लावून आणि त्याची उदी पाण्यातनं घे. ओह! बघा 21 दिवस कर ते. तुझं 1 महिन्याच्या आतच बरं होईल ते म्हणे. आणि मग? एका महिन्याच्या आत ते बरं झालंय. जवळ-जवळ 90% बरं झालं. अगदी थोडंसं आहे. सूज पण गेलेली आहे त्याची. अरे वाह! किती छान. 3 महिने डॉक्टरने सांगितलं होतं ना, तर एका महिन्याच्या आत दादानी सांगितलं ते बरं झालं माझं. बघा. दादा म्हणले, किती "तुझा लगेच अनुभव शेअर कर" म्हणे. म्हटलं, "मी हां, करते आता." हां. म्हटलं, "आधीचा पण मला अनुभव शेअर करायचा आहे." म्हटलं. खूप शक्ती आहे, खूप शक्ती आहे स्वामींकडे, दादांकडे. खूप खूप शक्ती आहे शक्ती आहे. ताई. खरंच. मी आणि आत्ता एवढ्यात ह्या महिन्यात गेल्या महिन्यात हे होतं ना दत्त जयंती. हां, हां. तर मला गुरुचरित्र पारायण म्हटलं मोठं आपल्याच्याने एवढी ताकद नाही व्हायला म्हटलं. बरोबर. हां. त्याला खूप नियम असतात. पण माझी खूप इच्छा होती. तर दादांना म्हटलं, "मी संक्षिप्त गुरुचरित्र तरी करू का हो?" म्हटलं हां, पारायण. हां. हां. माझ्याच्याने ते म्हटलं व्हायला पाहिजे. तर 7 हां. दिवस मला करायचंय म्हटलं. हां, हां. म्हणजे 7 ते अध्याय असतात. छोटे-छोटे आहेत. पण म्हटलं ते मला करायची इच्छा आहे म्हटलं दादा. बरोबर. हां, हां, हां. आणि मग दत्तगुरूंना म्हटलं ती घेवड्याची भाजी वगैरे नैवेद्य दाखवायचा मला खूप इच्छा हां. आहे म्हटलं दादा करू का मी? कारण त्यांचं पारायण बघते ना मी. हो, हो, ते करतात हो. तर म्हटलं मलाही करायची इच्छा आहे पण माझं मोठं होणार नाही दादा. तर हां, दादा हां. म्हणजे सुरुवात कर तू उद्यापासून म्हणे. अगदी बरोबर आहे. आणि जो स्वामी तुझ्याकडनं पहिल्यांदा करून घेतील. करतो ना, त्याला स्वामी सगळ्या चुका माफ करतात ताई. माफ करतात. तर ते म्हणले मी सांगतोय ना तुला तू उद्यापासून सुरू कर. खरंच, खरंच. स्वामी तुझ्याकडनं करून घेतील. स्वामींना विनंती कर हो. आणि कर तू म्हणे. खरंच खूप आणि 7 दिवस रोज पूर्ण पूर्ण 7 अध्याय रोज वाचले मी. 7 अध्याय रोज वाचले. हो, अरे वाह! रोज. जवळ-जवळ वाह! 40-45 मिनिटं असतात ना, रोज 7 हो. अध्याय वाचले व्यवस्थित. अगदी वाह! स्वामींना हे करून, खडीसाखर दत्तगुरूंना हे करून, अरे असं वाह! छान माझं अगदी 7 दिवसाचं पारायण आणि त्यानंतर मी घेवड्याची भाजी वगैरे सगळं छान नैवेद्य दत्तगुरूंना हां, आणि हां. स्वामींना दाखवला. वाह! ताई. वाह! वाह! आणि दत्तगुरूंच्या दर्शनाला पण जाऊन आले. किती छान, किती छान. हे सगळं दादानी सांगितलं की ते होतं पण. हां आणि केलं पाहिजे सगळ्यांनी. केलं पाहिजे आणि आपली पण मनातनं खूप इच्छा मनातनं पाहिजे. इच्छा पाहिजे. अगदी, अगदी. मग दादा म्हणाले, तुझी इच्छा होती ना मनातनं खूप. मी तर हो. सांगितलं पण तुझी खूप मनापासून इच्छा होती ना, ती त्यांनी खरं. पूर्ण केली स्वामींनी. अगदी किती छान हो ताई. मी शेअर खूप करते हां ताई. हो, हो. आणि हां, तुम्ही ठीक आहे. रिटायर झालात 31 साठी तुमचं हे पाहिलं मी स्टेटसला. अच्छा पाहिलं का? हां. हो, पाहिलं तुमचं मी. हो, छान, हो. छान झालं सगळं तुमचं. हो, हो. छान केलं मुलांनी. खूप सुंदर हो, केलं. छान. आणि तुम्ही हे खूप स्वामींचं कार्य छान करताय. आता उलट तुम्ही छान कराल आणखीन. हो, आता वेळच वेळ आहे माझ्याकडे. आता आणखी स्वामी तुमच्याकडनं कार्य करून घेतील बघा ताई. खरंच घ्यावं स्वामींनी, करून घ्यावं माझ्याकडनं. मी तेच नक्की करणार. मी सांगते ना, नक्की तुम्ही छान कार्य करताय आणि त्यामुळे ना, ह्या अनुभवातनं ना, किती जे दुःखी कष्ट असतात हो, ना, हो, हो. त्यांना स्वामींचा मार्ग मिळतो ना. मार्ग मिळतो, आधार मिळतो. किती आधार आणि हिंमत मिळते. किती हो, दुःखी हो, कष्टी, हो. किती त्रास येतो लोकांना ताई. खरंच, खरंच. आणि हे मी पण हे सगळे अनुभव ऐकते. किती आपल्याला ऐकून हे होतो. खरंच, खरंच. वाईट वाटतं खूप. खूप आहे हो ताई. खरंच. हं, हं. हो, ताई हो मी ताई. शेअर करते हां तुमचं. हो, हो, हो. श्री स्वामी गाणं. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. खूप छान वाटलं. हो, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. मला पण छान वाटलं. हो, श्री हो. स्वामी समर्थ हां श्री ताई. स्वामी समर्थ. हो.